आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे। दाबेली बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे। बरेचदा दाबेलीचा मसाला अवेलेबल नसतो, तर तो दाबेलीचा मसाला घरी कसा बनवायचा ते पण सांगणार आहे। टेस्टी अशी ही दाबेली सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचशा टिप्स देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आता आपण दाबेली मसाला बनवतोय, त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि 4 टेबलस्पून आपण धने टाकून घेतलेले आहे कढईत आणि कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घेतोय 1 मिनिट। धने 1 मिनिट आपण छान परतवून घेतले। आता त्याच्यात 1.5 टेबलस्पून तीळ टाकून घेतलेले आहे, 2 टेबलस्पून आपण जिरं टाकून घेतो आहे, 3 आता मोठ्या विलायची टाकतो आहे, 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा टाकतोय आपण, 5-6 लवंगा टाकतोय आणि 10-12 काळी मिरी टाकतो आहे आणि या सगळ्याला कमी गॅसवर आपण छान परतवून घेतो आहे कुरकुरीत होईपर्यंत। आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची 5-6 आपण त्याचे तुकडे करून टाकून घेतोय आणि त्याला परतवून घेतो आहे। छान कुरकुरीत करून घेतोय मिरच्या। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आता 2 तेजपत्ता टाकून घेतोय आणि सगळ्या साहित्यासोबत तेजपत्ते आपण व्यवस्थित परतवून घेतोय। आता आपण हे परतवून घेतलेले छान त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय। अजूनही आपले सगळे मसाले गरम आहे। आता त्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट आहे ते 2 टेबलस्पून टाकून घेतो आहे आणि त्याला या गरम मसाल्यांमध्ये आपण छान परतवून घेतोय। 4 टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतो आहे। आता जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरच्या नसतील भाजताना तर इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता काळे मीठ टाकलं 1 टीस्पून। आता रेग्युलर मीठ टाकतोय आपण, साधं मीठ आपलं, आणि 1 टीस्पून आपण आमचूर पावडर टाकून घेतोय आणि या सगळ्या कोरड्या मसाल्यांना आपण जे भाजून परतून घेतलेले आहे गरम मसाले आहे त्याच्यामध्ये थोडंसं परतवून घेतो आहे आणि मसाल्याला थंड करून घेतोय आपण। आता आपले सगळे मसाले थंड झाले, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याला आता फिरवून घेतोय आणि त्याची एक छान पावडर करून घेतली। बघू शकता किती छान दिसत आहे। एकदम फाईन पावडर करून घेतलेली आपण आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय आपण। त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून आपण साखर टाकून घेतोय आणि साखरला व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आता आपला दाबेली मसाला तयार झालेला आहे। हा मसाला एअरटाईट डब्यामध्ये ठेवला तर तो बरेच दिवस चांगला राहतो आणि जर तुम्हाला हा मसाला नसेल करायचा तर तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स स्किप करू शकता। आता आपण गार्लिक चटणी बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात 17-18 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून आपण शेंगदाणे टाकलेले, भाजलेले शेंगदाणे, आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतो आहे 6 टीस्पून। चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो आहे आणि अर्धा लिंबू आहे तो पिळून घेतो आहे त्याच्यात आणि आपण ह्याला आता छान एक पेस्ट करून घेतो आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, आपल्याला पातळ पेस्ट करायची। सुरुवातीला थोडं पाणी टाकून त्याची अशी पेस्ट करून घ्यायची, थोडं पाणी टाकून। बघू शकता लसणाची चटणी आपली किती छान झालेली आहे। आता आपण मसाला शेंगदाणा बनवतोय, त्याच्यासाठी एक वाटी आपण भाजलेला शेंगदाणे घेतलेले, त्याची सालं काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आता हा दाबेली मसाला 2 टेबलस्पून टाकून घेतोय। त्याच्यामध्ये आता आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेतो आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आपला मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे दाबेलीसाठी। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि 2 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेतोय आणि 3 टीस्पून आपण हा दाबेली मसाला जो तयार केलेला आहे तो टाकून घेतोय। तुम्ही जर घरी तयार करणार नसाल तर विकत पण मिळतो दाबेली मसाला, तोही इथे तुम्ही वापरू शकता। आता आपण हलकंसं त्याला परतून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये चिंच गुळाची चटणी 3 टीस्पून टाकून घेतो आहे आणि त्याला छान परतवून घेतो आहे। चटणीचा पहा किती छान रंग येतोय मसाल्याला, मसाला पहा किती सुंदर दिसतोय। आता आपण 3 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याला आता कुच करून घेतले आणि ते आपण ह्याच्यात टाकून घेतो आहे। जितकं बारीक क्रश करून घेता येईल, मॅश करता येईल तितकं मॅश करायचं आणि ते टाकून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ टाकतोय, फक्त बटाट्याला जेवढं मीठ हवं आहे तेवढंच टाकलेलं आहे आपण आणि सगळे मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घेतोय। थोडं पाणी टाकायचं आणि जे मोठे मोठे बटाट्याचे तुकडे आहेत ते प्रेस करून त्याची छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। थोडं पाणी टाकत जायचं आणि प्रेस करत जायचा बटाटा आणि छान असं पेस्ट करून घेतोय आपण त्याची।
बघू शकता बटाट्याची पेस्ट किती छान झालेली आहे। आता आपला मसाल्याचा बटाटा तयार झालेला आहे। आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय आणि थंड करून घेतोय हे अशा प्रकारे। आता आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मोठ्या साईजचा, एक हिरवी मिरची आणि थोडंसं पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आपण पिळून घेतोय आणि सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आणि आपण हे जे बटाटा आहे मसाला बटाटा तयार केलेला त्याच्यावर डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतोय सगळीकडनं। आणि त्याच्यामध्ये आपण मसाल्याचे जे शेंगदाणे तयार केलेले आहे ते शेंगदाण्याचा एक लेयर आपण टाकून घेतोय। छान भरपूर शेंगदाणे टाकायचे, छान लागतात ते। इथे डाळिंबही तुम्ही टाकू शकता सोललेलं। आणि त्याच्यामध्ये आता हा कांदा कोथिंबीर पुदिना जे काही तयार केलेलं आपण ते सगळं टाकून त्याचा एक लेयर देऊन घेतोय आपण। तुमच्याकडे जर सोललेले डाळिंब असतील तर त्याचा एक लेयर आपण इथे देऊ शकतो। आम्ही माझ्याकडे नाही आहे सध्या म्हणून मी टाकत नाही आहे। आता याच्यावर मी मनुका आहे त्या थोड्या पसरवून घेते आहे। सगळ्या बाजूनी छान पसरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या पोर्शनला मनुका लागतील। आणि बारीक शेव टाकून घेतोय आता त्याच्यावर। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे, बघू शकता किती छान झालेला आहे तो मसाला दाबेलीचा। हा स्टफिंग तयार झालेला आहे, त्याच्यावर थोडासा कांदा टाकतो आहे, वरनं थोडंसं आपलं शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि पुदिना तो टाकून घेतलेला आहे। आता आपण एक पाव घेतलेला आहे, त्या पावला बघू शकता कशा प्रकारे कट करत आहे। दोनच साईडनी कट करायचं, दोन साईड बंद ठेवायचं म्हणजे एक पॉकेट तयार होतं। अशा प्रकारे ते पॉकेट तयार झालं पाहिजे। आता त्या पॉकेटच्या एका बाजूला आपण पावच्या ही चिंच गुळाची चटणी आहे ती लावून घेतो आहे, व्यवस्थित लावायची, सगळीकडनं छान लावून घेतोय आपण। चिंच गुळाची दाबेलीला खूपच छान टेस्ट येते। आणि आता दुसऱ्या बाजूनी आपण जी लसणाची चटणी करून घेतलेली आहे ती टाकून घेतोय। ही तिखटवाली चटणी आपली ती दुसऱ्या बाजूनी लावून घेतो आहे, म्हणजे दोन्ही बाजूली तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं दाबेलीत। आता आपण जो मसाला तयार करून घेतलाय बटाट्याचा तो सगळा टाकून घेतोय आणि त्याला दाबून घ्यायचं। त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाणे टाकायचे, थोडासा कांदा टाकायचा आणि मग त्याला प्रेस करायचं। पुन्हा त्याच ऑर्डरमध्ये पुन्हा बटाट्याचा मसाला टाकायचा। इथे डाळिंबही तुम्ही मध्ये मध्ये टाकू शकता किंवा मनुका टाकू शकता। आता हे आपण दाबून घेतोय बटाट्याचा मसाला, पुन्हा थोडा कांदा टाकायचा, शेंगदाणा टाकायचा, मग कांदा टाकायचा आणि अशा प्रकारे आपण पूर्ण भरेपर्यंत दाबून दाबून मसाला सगळा भरून घेतोय। आता पुन्हा बटाट्याचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याला असं बोटांनी प्रेस करून घेतोय आपण आणि छान सगळीकडे मसाला व्यवस्थित घट्ट दाबून लावून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण आता हे शेव लावून घेतोय हे मसाल्याला सगळ्या बाजूनी पावला। आणि अशाच प्रकारे आणखी बाकीचे पण पाव तयार करून घेतोय मसाला टाकून। आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आपण, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आपण, बटर लावलेलं आहे आणि त्याच्यावर आपण हे दोन दाबेली ठेवून घेतलेली आहे आणि त्याला आता आपण साईडनी बटर लावतो आहे आणि वरनी बटर लावते आणि आलटून पलटून छान त्याला गरम करून घेतो आहे दाबेलीला सगळ्या बाजूनी तूप बटर लावून। बघू शकता किती छान दाबेली तयार झालेली, एकदम टेस्टी आहे। बघू शकता किती सुंदर दिसते आहे। आणि आता आपण या दाबेलीचं प्लेटिंग करून घेतो आहे। टेस्टी अशा या दाबेलीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।